तर साताऱ्यामधली ही दृश्य आपण पाहताय। साताऱ्यामध्ये उमेदवार जो आहे तो आज ठरू शकतो शरद पवार गटाचा, याची घोषणा जी आहे ती होऊ शकते। महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती काही वेळापूर्वी सुरू झालेली होती। अनेक नावांची चर्चा या ठिकाणी आहे। शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटलांच्या नावावर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तर श्रीनिवास पवार यांनी आपली तब्येत बरी नसल्यामुळे ही निवडणूक आपण लढू इच्छित नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे साताऱ्यामधून शरद पवार कुणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे। अजूनही त्यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही, मात्र त्यांची तयारी सुरू झालेली आहे। मात्र साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे जर निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्यांच्या विरोधात कोण, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि शरद पवार त्याच नावाची घोषणा आता करू शकतात। आपल्या सगळ्यांचे खासदार श्रीनिवास पाटील अन्य सगळे सरकारी मंजुरी दिली। आज अतिशय सर्व सूचनेने आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आहोत। पक्षाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा राज्य पातळी पक्षाच्या अध्यक्ष यांच्या खाती राज्याच्या पार्लमेंटरी वर्गाची बैठक घेतली आणि ज्या काही जागा आपण लढवतो त्या संबंधीचा विचार केला। यावेळी निवडणूक 3 पक्षांना बरोबर घेऊन आपण लढवत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याबरोबर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या सगळ्यांच्या वतीनं आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत। आणि ज्या काही जागा आहेत त्या सगळ्या जागेच्या संदर्भात या तिन्ही पक्षांच्यामध्ये जवळपास एकूण झालेले आहे आणि आता प्रत्यक्ष आपण मैदानात उतरण्याची वेळ आलेली आहे। सातारची चर्चा होत असताना अधिक सखोल चर्चा झाली। साताऱ्यामध्ये हा जिल्हा देशाचे नेते कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा जिल्हा आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चव्हाण साहेबांच्या नंतर तितकं प्रेम केलं, पाठिंबा दिला आणि त्यामुळे साहजिकच आहे पक्षाची जबाबदारी की इथला कुठलाही निर्णय हा अत्यंत काळजीपूर्वक घेतला पाहिजे। गेले 2-3 लोकसभेला श्रीनिवास पाटलांना आपण निवडून पाठवलं आणि त्यांची कामगिरी संसदेमधली चांगली होती आणि संसदेच्या बाहेरसुद्धा त्यांनी जे काही आपल्या सगळ्यांच्यासाठी करता येईल ते सगळ्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न हा अत्यंत प्रामाणिकपणाने केला। यावेळेला
स्वातंत्र्य होण्याची इच्छा होती की त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीला उभं राहावं. परंतु श्रीनिवास पाटील यांनीच त्यांचे आरोग्याचे काही प्रश्न आहेत, प्रकृतीची काही अडचण आहे आणि त्यामुळे आता हा कार्यक्रम ही जबाबदारी मला घेणं शक्य नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. पार्लमेंटरी वर्गातले आम्ही काही सभासद यांनी श्रीनिवास पाटलांच्या बरोबर 2 वेळेला साधारणतः 4 ते 5 तास कंटिन्युअस चर्चा केली, विचारविनिमय केला. पण त्यांची एकच भूमिका आहे की जिथं प्रकृतीमुळं मी मतदारांना न्याय देऊ शकत नसेल तर मी काही जागा अजूनचा विचार असा नाही. पण मी जरी उभं राहिलो नाही तर पक्ष सांगेल आणि या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी माझी स्वतःची तयारी आहे. पण मला निवडणुकीच्या प्रक्रियेतनं मुक्त करा हा अत्यंत आग्रहाचा विचार त्यांनी मांडला. आम्ही सगळ्यांनी बरेच तास चर्चा करून त्यांना आग्रह केला. परंतु एकंदर शेवटी एका विशिष्ट वयामध्ये प्रकृतीचे प्रश्न निर्माण झाले तर कामाला मर्यादा येतात. जिथं समाधान नाही त्या ठिकाणी काम करण्यामध्ये गंमत नसते आणि त्यामुळे शेवटी नाईलाजाने इच्छा नसताना आम्ही त्यांची इच्छा त्यांची भूमिका मान्य केली. आणि ही जर करायची असेल तर पुन्हा आमच्या पुढे प्रश्न आला की हा सातारा जिल्हा आहे, प्रेम करणारा जिल्हा आहे, मनापासून पाठिंबा देणारा आहे आणि तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते कशाची अपेक्षा न करता चव्हाणसाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काम करणारे तुम्हा सगळ्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी मुद्दा आलो. जयंत पाटील आणि संसदीय मंडळ यांनी सांगितलं की सातारची केस वेगळी आहे, तुम्ही सतत त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि म्हणून 5,000 लोकांना मुंबईला बोलवायच्या ऐवजी प्रत्येक तालुक्यातल्या प्रमुखांचं मत काय हे जाणून घेण्याच्यासाठी शेवटी मी इथे यायचं ठरवलं. आणि मला आनंद आहे की तुमच्यापैकी प्रत्येक तालुक्यातल्या सहकाऱ्यांनी तुमची काही विचारधारा आहे ती या ठिकाणी मांडली. हा तुमच्या सगळ्यांचा जो विचार आहे तो पार्लमेंटच्या वर्गाच्या बैठकीच्या समोर उद्या मी इथे येईन आणि नंतर पार्लमेंटची ओळ याचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेईल. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की सगळ्या तालुक्याच्या सदस्यांच्या सहकाऱ्यांच्या चर्चेमध्ये त्यांनी साधारणतः ज्या सूचना केल्या त्या पक्षाच्या हिताचा विचार करूनच केलेल्या आहेत. एकापेक्षा अधिक काही सहकाऱ्यांची नावं आली. माझंही नाव त्या ठिकाणी काही लोकांनी सुचवलं किंवा अज्ञान सुचवलं. परंतु सगळ्या राज्याची जबाबदारी, राज्याबाहेरची जबाबदारी या सगळ्यामध्ये मला अधिक लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय नाही. आणि त्यामुळे ही जरी इच्छा असली तरीसुद्धा तिचा स्वीकार आज या ठिकाणी करता येत नाही. परंतु ज्या काही सूचना तुम्ही लोकांनी केल्या त्याचा विचार आम्ही निश्चितपणाने बसून आज उद्या 2 दिवसात 3 दिवसात हा करू. आणि जे काही पक्षाचं धोरण ठरेल, ज्यांची निवड होईल त्या सगळ्यांना पुन्हा एकदा लोकांच्यात नेऊन यशस्वी करण्याचं काम तुमचं माझं सगळ्यांचं आहे. ते तुम्ही चिकाटीने कराल अशाच प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो. तुम्हाला या ठिकाणी यावं लागलं म्हणजे तुम्ही एवढ्या छोट्या नव्हतीच नाही, एवढ्या संख्येने आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला काही लोकांचं बोलायचं आहे. त्यांनीच फक्त कुठं बसायचं.
मी नाव सांगतो. जिल्हाध्यक्ष सुनील सिनियर पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक पवार, प्रभाकर देशमुख, विक्रमसिंह पाटणकर, कांतीराव पाटील, महिला अध्यक्षा या सगळ्यांनी इथे काही लोकांशी साहेब बोलणार आहेत एका ठिकाणी. आता आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सकाळची वेळ असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या पक्षाबद्दलच्या आदरणीय पवार साहेबांबद्दलच्या भावना आपण व्यक्त केल्या. याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो. पवार साहेबांनी सुद्धा आपल्याला वेळ दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशेषतः मीडियाने सुद्धा सर्वांनी साथ दिली त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. 2 शब्द संपत. भोजन केल्याशिवाय बाबत 1 ते 2 दिवसामध्ये आपण निर्णय घेऊ असं पवारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती सुद्धा पवारांकडून देण्यात आलेली आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, आणखीन 3 नावं जी आहेत ती त्यांच्याकडून घेण्यात आली आणि 1-2 दिवसामध्ये साताऱ्यामधला उमेदवार कोण असेल याबाबतचा आपण निर्णय घेऊ असं पवारांकडून सांगण्यात आलेलं आहे. साताऱ्यामधल्या उमेदवाराबाबत 1 ते 2 दिवसामध्ये आपण निर्णय घेऊ. साताऱ्यामधल्या पदाधिकाऱ्यांची मतं मी इथे येऊन जाणून घेतलेली आहेत. साताऱ्यातून लढण्यासाठी काहींनी माझं नावही सुचवलं असं शरद पवारांनी म्हटलंय आणि उमेदवाराबाबत 1 ते 2 दिवसामध्ये आपण निर्णय घेऊ असं पवारांकडून सांगण्यात आलेलं आहे. साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्यात त्यावर आपण चर्चा करू आणि 1 ते 2 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असं शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. साताऱ्यातून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत आणि काही नावं सुद्धा शरद पवारांनी या ठिकाणी घेतली. उमेदवारीबाबत 1-2 दिवसामध्ये आपण निर्णय घेऊ असं शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे.